Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department. Myself Professor KG Ghalsasi आणि मी तुम्हाला या लेक्चरला जो सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे तर हीट पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्ट कोड असणार आहे 22441. आपण चॅप्टर नंबर 5 बघत होतो रिन्युएबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट आणि हा चॅप्टर नंबर 5चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले असणार बघा तर फर्स्ट वन आहे सोलार एनर्जी. तर इम्पॉर्टंट जी रिन्युएबल एनर्जी असणार आहे ती सोलर एनर्जी असणार आहे. तर सोलार एनर्जीशी रिलेटेड वेगवेगळ्या ज्या पॉवर जनरेशन सिस्टीम असणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये कलेक्टर असतील. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे प्लेट कलेक्टर आणि सेकंड वन आहे कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर. तर हे दोन्ही कलेक्टर असतील त्याचे कन्स्ट्रक्शन वर्किंग ॲडव्हांटेजेस आणि ॲप्लिकेशन हे टॉपिक्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर बघा सोलर एनर्जीचा इम्पॉर्टंट आपण बघितलेलाच आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी इन विच वी गेट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाय सोलर रेडिएशन. म्हणजे जी सूर्यकिरण येणार आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये असणार आहेत आणि त्याचा यूज करून आपण एनर्जी जनरेट करू शकतो. वी नो अदर दॅन सोलर एनर्जी सन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर गेटिंग एनर्जी लाईक विंड एनर्जी, टायडल एनर्जी, लाईट एनर्जी अँड हीट एनर्जी. म्हणजे फक्त सोलर एनर्जी नसून ज्या बाकीच्या एनर्जी असणार आहेत विंड एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल, लाईट एनर्जी असेल किंवा हीट एनर्जी असेल या सगळ्या जनरेट करण्याचं काम पण कोण करणार आहे सोलर एनर्जी करणार आहे. फॉर गेटिंग सोलर एनर्जी वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ कलेक्टर विच आर युजफुल फॉर द फॉलोइंग पर्पजेस. आता सोलर एनर्जीसाठी कुठले कलेक्टर यूज करतात टू कॉन्सन्ट्रेट सोलरेज ऑन रिक्वायर्ड टार्गेट, नेक्स्ट टू इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ सोलर रेडिएशन अँड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अ वर्किंग फ्लुइड. तर आता हे कलेक्टरचा यूज करून हे 3 पॉईंट्स कसे अचीव केले जातात ते आपण नेक्स्ट बघणार आहे. तर आता फर्स्ट वन आहे तो कुठला आहे तर फ्लॅट प्लेट कलेक्टर. तर इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल फ्लॅट प्लेट कलेक्टरची डायग्रॅम. तर जनरल हे जर तुम्ही बघितलं तर हे काय असणार आहे केसिंग असणार आहे. त्याच्यानंतर हे जे असणार आहे साईडला ते थर्मल इन्सुलेशन असणार आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला सर्कल्स दिसतात त्या ट्यूब्स असणार त्याच्यामधून काय होणार आहे फ्लुइड फ्लो होणार आहे. नेक्स्ट आहे ही ॲब्सॉर्बर प्लेट. ही जी प्लेट दिसत आहे ती काय ॲब्सॉर्बर प्लेट आहे ही वरची. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे असणार आहे ट्रान्सपरंट कवर आणि ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर बीम रेडिएशन आणि डिफ्युज्ड डायरेक्ट रेडिएशन आणि डिफ्युज्ड रेडिएशन हे दोन्ही पण रेडिएशन काय केले जातात फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात. तर आता वर्किंग किंवा ह्याचे इलेमेंट्स कुठले कुठले आहेत बघा. तर इलेमेंट्स ऑफ अ फ्लॅट प्लेट कलेक्टर. तर बघा फर्स्ट वन आहे ट्रान्सपरंट कवर. It consists of one or more sheets of a glass radiation transmitting plastic film sheet. It allows solar energy to pass through but reduces heat losses from absorber. म्हणजे हे जे ट्रान्सपरंट कवर असणार ते काय करणार आहे तर सोलर रेडिएशन याच्यामधून पास करणार आहे आणि हीट लॉसेस जे असणार आहेत ते कमी करणार आहे. नेक्स्ट सेकंड वन कुठला आहे तर ॲब्सॉर्बर प्लेट. ॲब्सॉर्बर प्लेटचं आता आपण बघितलं त्याच्यामध्ये ऑब्सॉर्बर प्लेट काय असणार आहे नॉर्मली मेटॅलिक लाईक कॉपर, ॲल्युमिनियम, गॅल्वनाइज्ड शीट ऑफ अ स्टील एक्सेट्रा विथ ब्लॅक सरफेस. थिकनेस ऑफ द प्लेट बिटवीन 1 to 2 mm. इट शोज हाय ॲब्सॉर्बिलिटी फॉर सोलर रेडिएशन. म्हणजे काय असणार आहे जनरली मेटल कुठल्या कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल ह्याच्यापासून ही प्लेट तयार केलेली असती आणि ब्लॅक सरफेस असतो. ब्लॅक सरफेस का तर ब्लॅक सरफेसला सोलर जी रेडिएशन असतात ती जास्त ॲब्सॉर्ब केली जातात त्यामुळे ब्लॅक सरफेस असतो. ट्यूब्स, फिन्स, पॅसेज, चॅनल्स आर इंटिग्रल विथ अ कलेक्टर ॲब्सॉर्बर प्लेट. आतमध्ये ज्या काय असतात तर ते पॅसेज असतात फॉर वॉटर सर्क्युलेशन. समटाइम्स सिच्युएटेड ॲट टॉप साइड दिस ट्यूब्स कंटेन्स एअर, अँटीफ्रीज और वॉटर. डायमीटर ऑफ ट्यूब बिटवीन 1 to 1.5 cm. इट शुड बी corrosion resistant. इट मे बी प्लेस्ड अ स्ट्रेट लाइन और इन अ zigzag manner. पिच रेंजिंग 5 to 15 cm. नेक्स्ट थर्ड वन आहे इन्सुलेशन. इट इज प्रोव्हाइडेड ॲट अ बॅक and at a side minimizes heat losses. Standard insulating material like glass wool, thermocol, rock wool, fiberglass, styrofoam etc. म्हणजे इन्सुलेटर कशासाठी जर हीट लॉसेस असणार ते हीट लॉसेस कमी करण्यासाठी आपण साईडला इन्सुलेशन्स बसवलेले असतात. आणि स्टँडर्ड इन्सुलेटिंग मटेरियल कुठलं यूज केलं जातं तर ग्लास वूल, थर्मो वूल किंवा रॉक वूल ह्या टाईपचे इन्सुलेशन मटेरियल यूज केले जातं. आणि फोर्थ वन आहे केसिंग ऑर कंटेनर.
ऑल अबाव कंटेनर आर क्लोज्ड इनसाइड अ केसिंग फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द वेदर. म्हणजे काय असणार आहे, सगळं कशामध्ये इन्क्लूड केलं जाणार तर एका कंटेनरमध्ये इन्क्लूड केलं जाणार. तर अशा प्रकारे हे फ्लॅट प्लेट कलेक्टरची अरेंजमेंट असणार आहे. आणि वर्किंग काय होणार आहे, सिम्पल सन रेज ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होणार आहे, ॲब्सॉर्बर प्लेटनं त्याच्या आतमध्ये जे वॉटर फ्लो होणार आहे ते हीट केलं जाणार आहे. अशा प्रकारे फ्लॅट प्लेट कलेक्टर वर्क होणार आहे. तर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ अ फ्लॅट प्लेट कलेक्टर काय बघा, किंवा ॲडव्हान्टेजेस ऑफ अ फ्लॅट प्लेट कलेक्टर काय बघा. इट ॲब्सॉर्ब बोथ बीम अँड डिफ्युज्ड रेडिएशन, म्हणजे दोन्ही पण रेडिएशन ॲब्सॉर्ब करणार आहे. नेक्स्ट सेकंड वाय, इट कॅन फाउंड विदाउट द नीड ऑफ अ सन ट्रॅकिंग, सन ट्रॅकिंगची गरज नाही. इट इज अ सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, दे लेस मेंटेनन्स इज रिक्वायर्ड, मेंटेनन्स कमी असणार आहे. अँड इन्स्टॉलेशन इज ॲट आउटडोर, सो इट शुड बी मेकॅनिकली स्ट्रॉंगर अगेन ऑल सीझन, दॅट इज रेन स्टॉर्म एक्सेट्रा. हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ अ फ्लॅट प्लेट कलेक्टर. नेक्स्ट लिमिटेशन्स किंवा डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. फॉर इन्स्टॉलेशन इन रिक्वायर मोर स्पेस, म्हणजे स्पेस ह्याच्यासाठी जास्त लागणार आहे. नेक्स्ट इट कलेक्ट सोलर एनर्जी विथ लेस इंटेन्सिटी ऑफ अ सोलर रेडिएशन. नेक्स्ट वेअर टेम्परेचर बिलो 90 डिग्री इज रिक्वायर्ड देन वी प्रेफर फ्लॅट प्लेट कलेक्टर, म्हणजे जिथं टेम्परेचर 90 डिग्रीपेक्षा कमी असते तिथंच आपण फ्लॅट प्लेट कलेक्टर यूज करतो. अँड इट शुड बी प्लेस्ड इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन, म्हणजे सनच्या डायरेक्शन म्हणजे नॉर्थ साऊथ डायरेक्शनला आपण ह्याचं अरेंजमेंट करायला लागणार आहे. आणि ॲप्लिकेशन्स काय काय बघा. फॉर डोमेस्टिक ॲप्लिकेशन्स लाईक सोलर कुकरसाठी आपण यूज करू शकतो. नेक्स्ट फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, एमर्जन्सी लॅम्प किंवा बल्बसाठी आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे फॉर वॉटर इरिगेशन सिस्टीमसाठी यूज करू शकतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इन स्पेस ॲप्लिकेशन्स फॉर सॅटेलाईट. नेक्स्ट फॉर वॉटर डिस्टिलेशन प्लांटसाठी यूज करू शकतो. आणि फॉर स्पेस हिटिंग कूलिंग ड्राईंग सिस्टीम. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत किंवा ॲप्लिकेशन्स असणार आहेत फ्लॅट प्लेट कलेक्टरची. नेक्स्ट सेकंड वन टाईप ऑफ कलेक्टर कुठला आहे तर बघा, कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर किंवा त्याला काय म्हणतात फोकसिंग टाईप कलेक्टर. इट इज अ डिव्हाइस टू कलेक्ट सोलर एनर्जी विथ अ हाय इंटेन्सिटी ऑफ सोलर रेडिएशन on energy absorbing surface. Focusing collector is a special form of flat plate collector modified by introducing a reflecting or refracting surface. When high temperature near about 500 degrees Celsius or more required, then we favor concentrating collector. But here we use only direct beam radiation which is coming from the specific direction. म्हणजे कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टरसाठी काय असणार आहे तर हाय इंटेन्सिटी ऑफ सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जाणार आहे. आणि हा जनरली कधी यूज केला ना तर टेम्परेचर 500 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणार, त्यावेळी आपण हा कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर यूज करणार. फक्त याचं डिसएडव्हान्टेज काय असणार आहे की हा फक्त डायरेक्ट बीम रेडिएशनसाठी यूज केला जाणार आहे. तर बघा ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर. तर फर्स्ट वन ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. रिफ्लेक्टिंग सरफेस रिक्वायर्ड लेस मटेरियल, ओके मटेरियल कमी लागणार आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर इज सिम्पल. थर्ड वन आहे कॉस्ट पर युनिट एरिया ऑफ अ सोलर कलेक्टिंग सरफेस इज लेस. नेक्स्ट ॲब्सॉर्बर एरिया ऑफ अ कॉन्सन्ट्रेटर सिस्टीम स्मॉलर दॅन द फ्लॅट प्लेट कलेक्टर, म्हणजे एरिया ॲब्सॉर्बर जो असणार तो ह्याचा कमी आहे ॲज कम्पेअर टू फ्लॅट प्लेट कलेक्टर. नेक्स्ट when we need higher temperature for boiler furnace for electricity generation then we prefer concentrating collector. म्हणजे हा कुठं यूज केला जातो तर बॉयलर फर्नेस इलेक्ट्रिसिटी जनरेशन जिथं आपल्याला जास्त टेम्परेचर लागणार आहे त्या ठिकाणी हा कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर यूज केला जाणार आहे. नेक्स्ट वन सिक्स्थ वन ॲडव्हान्टेज ऑफ अ कॉन्सन्ट्रेटिंग टाईप कलेक्टर काय बघा. इंटेन्सिटी इज ग्रेटर. नेक्स्ट ड्यू टू लेस ॲब्सॉर्बिंग एरिया देर इज अ लेस अमाऊंट ऑफ हीट लॉसेस, म्हणजे एरिया कमी असल्यामुळे हीट लॉस पण काय होणार आहे ह्याच्यामध्ये कमी होणार आहे. नेक्स्ट आहे वर्किंग फ्लुइड कॅन अफेअर हायर टेम्परेचर, म्हणजे जास्त टेम्परेचर अचीव करू शकणार आहे वर्किंग फ्लुइड. नेक्स्ट आहे बाय सिलेक्टिव्ह सरफेस ट्रीटमेंट अँड बाय व्हॅक्यूम इन्सॉलेशन टू रिड्यूस हीट लॉसेस टू इम्प्रूव्ह द कलेक्टर इफिशियन्सी, म्हणजे आपण इफिशियन्सी पण इम्प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट इकॉनॉमिकली फिजिबल असणार आहे हा कलेक्टर. नेक्स्ट ड्यू टू हाय टेम्परेचर हीट विच कॅन बी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज लार्जर, म्हणजे हीट स्टोर्ड ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे. सो हीट स्टोरेज कॉस्ट आर लेस, हीट स्टोरेज कॉस्ट ह्याची कमी असणार आहे. नो अँटीफ्रीज इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट ॲब्सॉर्बर, अँटीफ्रीजची काही गरज नाही. आणि नेक्स्ट हिअर 1 or 2 ॲक्सिस ट्रॅकिंग टेक्स प्लेस. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत कॉन्सन्ट्रेटिंग टाईप किंवा फोकसिंग टाईप कलेक्टरचे. आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. फर्स्ट वन आहे ओनली बीम ऑर डायरेक्ट सोलर रेडिएशन आर युजफुल इन अ कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर, म्हणजे फक्त बीम रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जातं
डिफ्युजिंग टाईप रेडिएशन ॲब्सॉर्ब केले जात नाही. सेकंड वन आहे ॲडिशनल मेंटेनन्स इज रिक्वायर्ड फॉर मेंटेन द क्वालिटी ऑफ अ रिफ्लेक्टिंग सरफेस अगेन्स्ट डर्ट वेदर ऑर ऑक्सिडेशन, म्हणजे थोडा जास्त त्याच्यामध्ये मेंटेनन्स असणार आहे. नेक्स्ट थर्ड वन आहे ॲडिशनल ऑप्टिकल लॉसेस आर प्रेझेंट लाईक रिफ्लेक्शन्स लॉस ऑर इंटरसेप्ट्स लॉस. याच्यामध्ये ॲडिशनल थोडे लॉसेस जास्त आहे. आणि फोर्थ वन आहे हाय इनिशियल कॉस्ट. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ह्याची इनिशियल कॉस्ट ही जास्त असणार. तर हे त्याचे काय असणार आहे डिसएडव्हान्टेज ऑफ अ फोकसिंग टाईप कलेक्टर.